स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कोकणात महायुतीमध्ये रणसंग्राम होणार आहे। निवडणुकीआधी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी शड्डू ठोकलेत आणि त्यातही भाजपला रोखण्यासाठी काही ठिकाणी अन्य पक्षांची साथ घेतली जाईल असेही संकेत मिळत आहेत। बघूयात याबाबतचा हा रिपोर्ट। महायुतीनंच निवडणूक लढवायची आहे, पण कोणाला कुमकुमी असेल तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे देखील दाखवण्याची जबाबदारी। तर माझं म्हणणं आहे की आता त्यांना अगर ताकद दाखवण्याची अगर त्यांची इच्छा असेल त्यांनी दाखवूया। शिवसेना आणि भाजपच्या कोकणातल्या दोन मंत्र्यांची ही वक्तव्य। उदय सामंत यांनी बैठका घेऊन तयारी सुरू केल्यानंतर आता नितेश राणेंनीही लढाईची तयारी केली आहे। सामंत यांनी चिपळूणमध्ये मित्रपक्षाला इशारा दिला, त्यानंतर राणेंनी त्यांना संयमी प्रत्युत्तर दिलंय, पण मुख्यमंत्र्यांचाच हिरवा कंदील असल्याचं सांगत स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेतही दिलेत। मला असं वाटतं की महाराष्ट्रात जेवढं जास्त कोण बोलत नाही तेवढं तुमच्या तालुक्यात बोलायला लागले। आम्ही स्वबळावर लढणार आहोत, आम्ही जिंकलोच आहोत, आमच्याकडे ही संस्था आहे, आमच्याकडे ती संस्था आहे, आम्ही 33,000 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलो आहोत, काही म्हणतात आम्ही शाळांपासून 28,000 लोकांपर्यंत पोहोचलेलो जाऊ आहोत। माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला महायुतीनंच निवडणूक लढवायची आहे, पण कोणाला कुमकुमी असेल तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे देखील दाखवण्याची जबाबदारी। आता माझं म्हणणं आहे की आता त्यांना अगर ताकद दाखवण्याची अगर त्यांची इच्छा असेल त्यांनी दाखवूया। आम्हाला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब काय बोलतात, आदरणीय रवी चव्हाण साहेब काय बोलतात, आदरणीय राणे साहेब काय बोलतात हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। तीच बैठक प्रदेश कार्यालयामध्ये झाली ना आमची। आता भांड्याला भांडं लावणं आमचं काम नाही, शेवटी जनतेला विकास हवा आहे, जनतेला कोण किती भांडते ह्याच्यामध्ये लक्ष देणं नाही। तर आमचं म्हणणं आहे की अगर आमच्या नेते मंडळांच्या समोर अगर कुठला निर्णय झाला असेल आणि त्यानुसार भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कामाला लागलेला आहे। सिंधुदुर्गात शिवसेना भाजप आमने सामने उतरतील तेव्हा दोन पक्षामध्ये असलेल्या राणे बंधूंसाठीही ही वर्चस्वाची लढाई ठरेल। शिवसेना प्रवेशानंतर राजन तेलींनी थेट नितेश राणेंवर जिल्हा बँकेतल्या कर्ज घोटाळ्यावरून आरोप केलेत आणि आमदार निलेश राणे मात्र राजन तेलींना त्यांच्या घरी जाऊन भेटले। मंत्री असल्यानं नितेश राणेंना जिल्ह्यात भाजपाचं वर्चस्व वाढवायचंय, तर शिवसेनेमध्ये गेलेल्या निलेश राणेंना शिवसेनेतून जिल्ह्यावर वर्चस्व मिळवायचं आहे। जुन्या नेत्यांना साथीला घेऊन ताकद वाढवण्याचा निलेश राणेंचा प्रयत्न आहे। त्यामुळे नितेश राणेंच्या मतदारसंघात असलेल्या कणकवलीत शहर विकास आघाडी तयार करून भाजपला आव्हान देण्याचा इरादा राजन तेलींनी जाहीर केलाय। पहिली गोष्ट, आमचं सगळ्यांचं प्राधान्य युतीला आहे। युतीमधून निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, नेत्यांची इच्छा आहे आणि सर्वजण वाटतं की बाबा युतीमध्ये जर निर्णय घेतला तर 100% रिझल्ट ह्या ठिकाणी येऊ शकतो। आता दुसरा एक पर्याय आलेला आहे, शहर विकास आघाडी करू, आपण त्याच्यातून पुढे जाऊ। अनेक पर्याय वेगवेगळे आलेले आहेत। राजन तेली निलेश राणेंचे सहकारी आहेत। कणकवलीमध्ये ठाकरेंच्या सेनेसह अन्य पक्षीयांची मोट बांधून आघाडीची भाषा तेली करतायत, तेव्हा लढाई जोरदार असेल याचे संकेत मिळत आहेत। महायुतीमधल्या शहकाटशहाच्या राजकारणात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी समीकरणं असू शकतात, त्यातही काही ठिकाणी राणे विरुद्ध राणे अशी वर्चस्वाची लढाई असेल। त्यातही महायुतीतलेच पक्ष जिंकले तर दोनही पक्षांसाठी ते फायदेशीर ठरेल। राजन चव्हाणसह उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।